नमस्कार मंडळी, सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये ना खूप उपयुक्त अशा किचनसाठी लागणाऱ्या वस्तू घेऊन आलेली आहेत आणि या वस्तू आपली अवघड कामे सोपी करण्यास खूपच उपयुक्त आहे. चला एक एक करून पाहूया या वस्तू आहेत तरी कुठल्या. सगळ्यात पहिली खूप उपयोगाची प्रत्येक किचनमध्ये लागणारी ही आहे किसणी. हाय क्वालिटी स्टेनलेस स्टील पासून बनलेली अगदी स्ट्रॉंग अशी क्वालिटी वाईज अगदी बेस्ट अशी ही किसणी. फक्त किसरीच नाही, ज्यासोबत आपल्याला मिळतोय डब्बा सुद्धा. आता काही किसायचं म्हटलं की त्यासाठी सेपरेट भांडं आपल्याला घ्यावं लागतं. तर आता हा डब्बा मिळतोय म्हटल्यावरती वेगळं काही घेण्याची गरज नाही, यासोबतच आपल्याला मिळतं. बरं, याचा हा जो डब्बा आहे ना, त्याला छान होल्स आहेत, व्हेंटिलेशन प्रॉपर होतं. यामुळे ना या डब्यामध्ये तुम्ही पालेभाज्या, कोथिंबीर वगैरे स्टोअर करून ठेवण्यासाठी सुद्धा, फ्रिजमध्ये ठेवण्यासाठी हा डब्बा वापरू शकता. तर मल्टीपर्पज असा हा स्टेनलेस स्टीलचा डब्बा आहे. क्वालिटी वाईज 10 ऑन 10 आहे. तुम्ही डोळे झाकून घेऊ शकता. सध्या प्रचंड व्हायरल असलेली ही काचेची बरणी, जी तुम्ही कडधान्याला मोड आणण्यासाठी वापरू शकता. पहा, बऱ्याच वेळा आपण कपड्यामध्ये, एखाद्या भांड्यामध्ये बांधून कडधान्य मोड आणतो. बऱ्याच वेळा त्या कपड्याचाही वास येतो, आंबट, कुबट असा वास कपड्याचा आणि कडधान्याला येतो. त्याऐवजी ना तुम्ही अगदी हायजेनिक पद्धतीने सध्या प्रचंड व्हायरल असलेल्या या काचेच्या बरणीमध्ये अगदी चित्रात दाखवल्याप्रमाणे कडधान्य भिजवण्यापासून मोड आणण्यापर्यंत या बरणीमध्ये तुम्ही ठेवू शकता आणि प्रॉपर व्हेंटिलेशन, छान जाळी दिलेली आहे, स्टँड दिलेला आहे. त्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारे कडधान्याला वासही येत नाही. तुम्ही एकदा नक्की वापरून पाहू शकता. अजूनही फ्रिजमध्ये तुम्ही ना जर बटरचा बॉक्स ॲज इट इज ठेवत असाल, तर बटर काढताना तुम्ही तर पाहिलं असेल किती राडा होतो. अगदी कट करून घ्या, प्रत्येक वेळेस तो भांड्यात काढून घ्या. त्यापेक्षा ना असं छान स्टेनलेस स्टीलचं विथ स्पॅच्युला तुम्हाला असं एक बटरचं भांडं मिळणार आहे, ज्यामध्ये तुम्ही मार्केटमधून आणल्यानंतर छान क्यूब्स करून किंवा ॲज इट इज सुद्धा बटर ठेवू शकता. एखाद्या ब्रेडला किंवा पराठ्याला वगैरे लावायचं असेल, तर यासोबतच दिलेल्या स्पॅच्युलाच्या मदतीने तुम्ही सहज यामधून बटरही लावू शकता. अगदी छान प्रॉपर ऑर्गनाइज यामध्ये बटर राहतं आणि स्टेनलेस स्टीलचं आहे म्हटल्यावर टेन्शनच नाही. स्वच्छ करायला सुद्धा अगदी सहज आणि सोपं आहे. घरच्या घरी एखादा नारळ जर सहज फोडायचा असेल ना, तर त्यासाठी फक्त ही एक प्लेट आणि त्यासोबतच नारळातलं खोबरं काढण्यासाठी सुद्धा एक छानसं टूल यासोबत दिलेलं आहे. ही एक प्लेट तुम्ही घरामध्ये ठेवली ना, तर पाहिजे त्यावेळेस पटकन तुम्ही नारळही फोडू शकता आणि नारळ फोडल्यानंतर बऱ्याच वेळा नारळातलं पाणी सांडतं, फरशी खराब होते, नंतर स्वच्छ करण्याचं काम वाढतं. तर हे काम जर तुम्हाला सोपं करायचं असेल ना, तर या प्लेटमुळे आणि यासोबत मिळणाऱ्या खोबरं काढण्याच्या या टूलमुळे सुद्धा हे काम सहज सोपं होणार आहे. पहा, सणासमारंभालाच काय, तर अगदी वर्षभर सुद्धा आपल्याला बऱ्याचशा भाज्यांना किंवा एखाद्या गोडाच्या पदार्थासाठी नारळ हा लागत असतो. तर त्यावेळेस फरशीवरती फोडायला गेलं तर बऱ्याच वेळ फरशी फुटण्याची भीती असते. तर अशी एक प्लेट फक्त घरात ठेवा. या सर्व समस्या तुमच्या सहज आणि सोप्या होतील. काही दिवसाच्या वापरातच चाकूची धार गेली म्हणून तुम्ही सुद्धा ना नवीन-नवीन चाकू खरेदी करत असाल, तर माझ्या सांगण्यावरून फक्त हे एक नाईफ शार्पनर टूल, ज्याला 3 वेगवेगळे ब्लेड्स आहेत, छान हँडल करायला सोप्पं आहे आणि चाकूला धार करणं सुद्धा यामुळे खूप सहज आणि सोपं होतं. अजिबात सुद्धा कुठे कट वगैरे होण्याची भीती नाही. इतकं सेफ असं हे नाईफ शार्पनर आहे. तुम्ही नक्की वापरून पहा. नवीन-नवीन चाकू घेण्याची तुम्हाला अजिबात गरजच पडणार नाही. या व्हिडिओमध्ये दाखवलेले हे सुंदर असे लहान मोठ्या आकाराचे 3 नाईफ सेट म्हणजे चाकूचा सेट नक्की वापरून पहा. मी ऑलमोस्ट 6 महिने झाले हा चाकू वापरतीये. मला पर्सनली खूप आवडलेला आहे. इतर वस्तूंबरोबर मी याची सुद्धा लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ती सुद्धा तुम्ही एकदा नक्की चेक करा. खूप छोटीशी पण रोजच्या रोज कामात येणारी अशी ही आहे पिठाची चाळणी. पाहू शकता, आकाराने जरी छोटी असली तरी सुद्धा कामाची आहे. कारण आपल्या साध्या चाळणीने ज्यावेळेस आपण एखाद्या भांड्यामध्ये पीठ, बेसन पीठ, मैदा वगैरे चाळायला गेलो, त्यावेळेस पाहत असाल भांड्याच्या बाहेरच सगळं पीठ सांडतं. नंतर स्वच्छ करायचं एक्स्ट्राचं काम आपलं वाढतं. त्यासाठी अशी एक छोटीशी चाळणी एक तरी घरामध्ये असायलाच हवी. रोजच्या कामांमध्ये खरंच खूप उपयोगाची आहे. वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे, पण नक्कीच फायदेशीर आहे. आता स्वयंपाकघर म्हटलं की लहान मोठ्या आकाराच्या किसण्याही आपल्याला लागतात. त्यासाठी सर्व वेगवेगळ्या किसण्या विकत घेण्यापेक्षा मला Mishoवरती सर्च करत असताना हे खूप सुंदर असं किसणीचं सेट पाहू शकता. यामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारच्या किसण्या आहेत. आपल्याला अगदी स्लाइस करायचे असतील किंवा गाजर, मुळा किंवा दुधी भोपळा वगैरे किसण्यासाठी अशा किसण्या हव्या असतात. प्रॉपर स्टँड आणि हँडल असणारी ही किसणी आहे. मला तर वाटतं प्रत्येक किचनमध्ये असा एक किसणीचा सेट हा असायलाच हवा, जो अगदी अफोर्डेबल प्राइसमध्ये मिळतोय. याची सुद्धा लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नक्की चेक करू शकता. नेक्स्ट आहे हाय क्वालिटी स्टेनलेस स्टील पासून बनलेली, ज्याला छान हँडल असलेली ही स्टीलची जाळणी. आता याचं बेस सुद्धा खूप स्ट्रॉंग आहे. क्वालिटी वाईज मला खूपच इम्प्रेसिव्ह वाटली. भाज्या निवडण्यापासून, भाज्या निवडून झाल्यानंतर स्वच्छ धुवायच्या असतील, फ्रुट्स वगैरे स्वच्छ धुवायचे किंवा फ्रुट्स ठेवण्यासाठी सुद्धा तुम्ही ही बास्केट म्हणून वापरू शकता.
राईस किंवा पास्ता वगैरे ड्रेन करण्यासाठी खूप बेस्ट क्वालिटीची वाटलेली ही चाळणी आहे. ही तुम्ही नक्की ट्राय करू शकता. माझ्या डायनिंग टेबलसाठी ना खूपच युजफुल असा एक नॅपकिन होल्डर मी मागवलाय. पहा, बराच वेळ जेवताना आपल्याला टिश्यू पेपर, किचन नॅपकिन्स वगैरे ठेवायचे असतात. त्यासाठी किचन ओट्यावर किंवा लिव्हिंग रूममध्ये किंवा तुमच्या डायनिंग टेबलवरती किंवा तुमचं ऑफिस आहे, हॉटेल आहे, रेस्टॉरंटमध्ये सुद्धा नॅपकिन्स फोल्ड करण्यासाठी प्रॉपर मेटलचं छान कलर कोटिंग असलेलं, दिसायलाही अगदी क्यूट, छोटं आहे पण खूप कामाची वस्तू असे हे नॅपकिन होल्डर मी ऑर्डर केलंय. अगदी अफोर्डेबल प्राइसमध्ये आहे. तुम्ही सुद्धा एखाद्या नॅपकिन होल्डरच्या जर शोधात असाल ना, तर हे तुम्ही एकदा नक्की ट्राय करू शकता. तुमच्या किचन काउंटरवरती किंवा किचनमध्ये एखाद्या ड्रॉवरमध्ये छोट्याशा जागेमध्ये जर तुम्हाला भरपूर बरण्या ठेवायच्या असतील, भरपूर साहित्य जर प्रॉपर ऑर्गनाइज करून ठेवायचं असेल ना, तर मेटलचं आहे. हे 3 लेयर म्हणजे 3 स्टेप असलेलं हे ऑर्गनायझर तुम्ही वापरू शकता. किचन काउंटरवरती गॅसच्या आसपास ना भरपूर बरण्या असतात, तेलाचे वगैरे मसाल्याचे डब्बे असतात, ते ठेवण्यासाठी तुम्ही हे नक्की वापरा. खूप स्ट्रॉंग क्वालिटीचं आहे. याला ना ब्लॅक कोटेड आहे, त्यामुळे अजिबात गंजणारं वगैरे नाही. किचन कॅबिनेट आहे, किचन ड्रॉवरमध्ये किंवा गॅसच्या आसपास किचन काउंटरवरती किंवा डायनिंग टेबलवरती सुद्धा तुम्हाला छान स्नॅक्सच्या वगैरे बरण्या ठेवायच्या असतील, लोणच्याच्या वगैरे बरण्या ठेवायच्या असतील, तर 3 लेयरचं हे ऑर्गनायझर तुम्ही नक्की वापरू शकता. अकॉर्डिंग टू प्राइस अगदी वर्थ आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या वस्तूंपैकी कुठलीही वस्तू तुम्हाला हवी असेल ना, तर त्याची खरेदीची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा पहिल्या कमेंटमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन ऑनलाईन Meeshoवरून या वस्तू तुम्ही सुद्धा खरेदी करू शकता. बरं, यातली कुठली वस्तू तुम्हाला नवीन आणि उपयोगाची वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका.